ह्याला सुरुवात करणार. याच्यानंतर 9वा स्कंध आहे, नंतर 10वा स्कंध आहे, नंतर 11वा स्कंध आहे. याच्यामध्ये 11वा म्हणजे एकादश स्कंध हा महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्यांचा दुसरा लाडका भक्त म्हणजे उद्धव त्याला गीता सांगितलेली आहे. आपल्याला जी गीता माहिती आहे ती अर्जुन गीता, पण एकादश स्कंधामध्ये स्पष्टपणे भागवतात गीतेनंतर उद्धव गीता आलेली आहे. त्या स्कंधामध्येच भगवान शेवटी निजधामाला जाणार आहे. त्या स्कंधामध्येच यादवांचा विनाश आहे. त्यामुळं एकादश स्कंद हा अंतिम म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. आकारानंही मोठा आहे. उदाहरणार्थ 800,000 इतके श्लोक त्याच्यामध्ये आहेत, पण एकनाथाने या 800,000 संस्कृत श्लोकावर मराठीत नाथ भागवत लिहिताना 18,800 इतक्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आपल्या ज्ञानेश्वरीच्या दुप्पट. म्हणजे तो स्कंद किती मोठा आणि महत्त्वाचा असेल हे तुमच्या लक्षात येईल. पण हा 11वा स्कंद काहीच नाही असा दशमस्कंद आहे. तोही आकारानं मोठा आहे आणि आशयानं आणखीच मोठा आहे. त्यांना सगळ्या भागवताचा नायक हा आपला भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्या श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या लीला, नंतर मथुरेला गमन, कंसाचा वध आणि द्वारकेचा प्रस्ताव, इतक्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी दशमस्कंधामध्ये येतात. या दशमस्कंधामध्ये छोट्या मोठ्या कथा अनेक येतात. त्याच्यावरच आपल्या पंडित कवींनी भागवती प्रकरणे लिहिली आहे. आपल्या संत कवींनी बालक क्रीडेचे अभंग लिहिलेले आहेत. संतांना, मुख्यतः वारकरी संतांना तर जितकं भगवद्गीतेचं प्रेम आहे तितकंच भागवताचं प्रेम आहे. आपण महाराष्ट्रासह दक्षिण भागातले जे आहोत यांना गीतेचं प्रेम अधिक आहे ज्ञानेश्वरांच्यामुळं. आणि जर तुम्ही उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलात तर गीतेचं प्रेम कमी आहे आणि भागवताचं प्रेम जास्त. अर्थात गीता आणि भागवत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वक्ता व्यासच, नायक श्रीकृष्णच. त्यामुळं भागवतावर प्रेम केलं उत्तर हिंदुस्थानानं तरी ते कृष्णावरच आहे, आणि आपण मंडळींनी गीतेवर प्रेम केलं तर ते कृष्णावरच आहे. पण हा दशमस्कंध खूप मोठा आहे. याच्याबद्दल भरपूर बोललं जातं असं आहे. इतका की भागवताचं संबंध, भागवताचं पुराणाचं हृदय कुठलं तर दशमस्कंध असं म्हणतात. हृदय दशमस्कंध. एकादश स्कंध शिरोभूषण आणि बाकीचे आधीचे आहेत ते हस्त असतील, कटी असेल, चरण असतील, पदचिन्ह असतील, तिथं आपण आत्ता आहोत. म्हणजे आपण आता चरणापाशी आहोत. अजून हृदयापाशी जायचं, नंतर शिरोभूषणाकडे जायचं. आणि आत्ताच आमच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली आणि मला त्यांनी विचारलं की भागवत किती दिवस चालणार आहे. मी म्हटलं 3 गोष्टी आहेत. एक, भगवंताची इच्छा असेल तर भागवत चालणार आहे. दुसरी गोष्ट, श्रोते येत असतील तर भागवत चालणार आहे. आणि तिसरा, मी वक्ता, जोपर्यंत मला बोलता येतंय तोपर्यंत भागवत चालणार. म्हणजे किती चालणार आहे म्हटलं, किमान वर्षभर चालणार. हे आत्ताच तुम्हाला सांगतो, तुम्ही मनाची तयारी ठेवा. जोपर्यंत तुम्ही येतात, तुम्ही नको म्हणत नाही तोपर्यंत मी बोलणार आहे. कारण माझ्या दृष्टीने भगवंताची सेवा, भगवद्गीतेबरोबर भागवताचाही अभ्यास होतोय, हे माझ्या दृष्टीनं एक उपासक म्हणून निश्चित महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, स्वतः वाचलं तर ते मनात बिंबत नाही, पण दुसऱ्याला सांगितलं
तर दुसऱ्याच्या मनात बिंबो अथवा न बिंबो, आपल्या मनात, बोलणाऱ्याच्या मनात नक्की बिंबतो. तर हा फायदा असल्यामुळं आपण अष्टमस्कंधापाशी आलो. आता अष्टमस्कंधामध्ये मुख्यतः आपण 2 गोष्टी करतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची, गोष्टीमागचं तत्व लक्षात घ्यायचं. कधी कधी गोष्ट नसते, तत्व असतं, ते लक्षात घ्यायचं आणि त्याचा कटाक्षपूर्वक भगवद्गीतेशी सांधा जोडायचा. हे आपलं वैशिष्ट्य. अन्य भागवतकार, अन्य भागवत कथा सांगणारे, ऐकणारे आणि आपण याच्यात फरक काय? तुम्ही आत्तापर्यंत अनेकांनी भागवत ऐकलं असेल. अगदी डोंगरे महाराजांच्या पासून, गोविंददेव गिरी महाराजांच्या पासून, मुरारी बापूंच्या पासून भागवत अनेक सांगतात आणि सगळे वंदनीय आहेत. पण त्याच्यामध्ये कृष्ण भक्ती सांगताना गीतेचा संदर्भ कमी येतो. पण आपण गीताधर मंडळामध्ये करत असल्यामुळं आपण प्रथमच ठरवलंय की ओढून ताणून नाही, ओढून ताणून नाही, पण भागवतात जर गीतेचा संदर्भ येत असेल तर तो द्यायचा. हे आपण आपल्यापुरतं स्वीकारलेलं गोड असं बंधन आहे. बाहेर जो बोर्ड लावलाय त्याच्यासुद्धा डोक्यावर काय लिहिले बघा, भगवद्गीतानुसारी. कारण आपलं सगळं भगवद्गीतेशी नातं महत्त्वाचं आहे. मुद्दा लक्षात आला. मग आपण कथा बघतो, कथेमागचं तत्व बघतो आणि गीतेशी त्याचा संदर्भ बघतो. आता अष्टमस्कंधामध्ये किती कथा आहेत? तर लहान मोठ्या धरून 3 कथा आहेत. एक कथा जी आहे ती छोटी आहे पण छान आहे, गजेंद्र मोक्षाची, हत्तीची नकराच्या मुखातून सुटका, गजेंद्र मोक्ष. दुसरी जी गोष्ट आहे ती समुद्र मंथनाची, मोठी आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे जलप्रलयाची, त्याच्यामधल्या मत्स्यावताराची. पहिला अवतार मत्स्य. आणि तुम्हाला मला माहिती आहे ती गोष्ट भागवतात नाही आहे पण ती रूढ आहे, ती म्हणजे मनूचा मासा. आता भागवतात मनू नाही आहे, भागवतात वेगळाच ऋषी, वेगळाच राजा आहे. पण मनूचा मासामधली गोष्ट आणि गोष्ट सारखीच आहे की मासा हळूहळू वाढत गेला आणि इतका वाढला की एका मोठ्या नौकेला तो ओढून घेऊ शकला, ज्या नौकेमध्ये नव्या पृथ्वीची सगळी बीज होती, नव्या पृथ्वीची सगळी विद्वत्ता होती, नव्या पृथ्वीतले सगळे ऋषी होते. नव्या म्हणजे पृथ्वी तीच प्रलयानंतरची, पण प्रलयानंतरची नवी पृथ्वी, जे पृथ्वीचं नवजीवन. त्या नवजीवनासाठी ती नौका, ती विशाल विस्तृत विस्तीर्ण होती, ती ओढून न्यायची, प्रलयातून वाचवायची. तर तो मत्स्यसुद्धा मोठाच असणार. तर ही कथा तिसरी कथा. आता सुरुवातीला गजेंद्र मोक्ष. गजेंद्र मोक्ष शब्द आपण चटकन उच्चारतो. गजेंद्र मोक्षाचं चित्रसुद्धा अलीकडं नाही पण जुन्या कालखंडामध्ये देवळात हमखास असायचं. पाणी, त्याच्यात मगर, मगरीनं हत्तीचा पाय पकडला आणि हत्ती सोंड वर करून आकाशातून येणाऱ्या विष्णूला कमळ देतोय. म्हणजे मरणाच्या दाढेत जरी असलं तरी अंतःकरणात भगवंताची भक्ती ती प्रकट होते कमल पुष्पातून. विष्णू येतो गरुड वाहन. हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्याचं नावही आपल्याला पाठ आहे बालपणापासून, गजेंद्र मोक्ष. पण 2 गोष्टीचा विचार करूया. गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा. मोक्ष शब्दाचा अर्थ काय? तर पहिला अर्थ आहे मोक्ष म्हणजे सुटका. हा शब्दशः अर्थ आहे, पटकन आपल्या तो लक्षात येत नाही. कारण मोक्ष म्हणजे 4 पुरुषार्थातला शेवटचा आणि महत्त्वाचा पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तोच आपल्याला जाणवतो. ल रा पांगारकर म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व, लोकमान्य टिळकांच्या काळातलं संत साहित्याचा अभ्यासक. त्याने एक वृत्तपत्र चालवलं होतं
त्याचं नाव मुमुक्षु, मोक्षाची इच्छा करणारा. जो साधना करतो तो साधक, जो उपासना करतो तो उपासक, जो अभ्यास करतो तो अभ्यासक, आणि यांच्यापेक्षा मोठा असतो तो मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्षु. कारण आधी सगळ्या सांगितलेल्या गोष्टी कशासाठी? साधना, उपासना, अभ्यास कशासाठी? मोक्ष मिळवाय. म्हणजे भारतीय मनाला, हिंदू मनाला जन्ममृत्यूचं चक्र आलं आणि संत मागतात त्याप्रमाणे भक्ती असली तर काय भांडण नाही आहे. पण भक्ती नसली तर नुसतं जन्ममृत्यूचं रहाड गाडगं भारतीय मनाला नको आहे. सगळ्यांना मोक्ष हवा आहे. भारतीयांच्या दृष्टीने ते अंतिम प्राप्तव्य आहे. मोक्ष म्हणजे भगवंताशी एकरूप होणं. आता हा मोक्ष अर्थ पटकन आपल्या लक्षात येत नाही, सुटका एवढाच अर्थ येतो. पण ही सगळी कथा झाल्यानंतर परीक्षितेला शुकाचार्य सांगतात की अरे हे गजेंद्र मोक्षाचं आख्यान रोज प्रभात काळी जर आपण वाचलं, तिथे शब्द निशाअंत वापरलाय. रात्र संपल्यानंतर प्रभात काळी वाचलं म्हटलं, पठण केलं तर जन्म संपताना, मृत्यू येताना आपल्याला भगवंत भेटतो. म्हणजे भागवतानं जोडलं कसं बघा. गजेंद्राला मिळाली भक्ती, आम्हाला गजेंद्र मोक्षाची कथा वाचली तर मोक्ष मिळणार आहे, भगवंत मिळणार आहे. जे गजेंद्र मोक्ष याचा एक अर्थ वाच्यार्थानं सुटका आणि लक्षार्थानं, अर्थ 3 प्रकारचे असतात. लक्षार्थानं सुटका कशातून? जन्म मृत्यूच्या चक्रात. आपल्याला कळलं गजेंद्र मोक्ष हे शिक्षक का दिले. आता पुढं गजेंद्र मोक्षामध्ये विष्णूनं जे अवतीर्ण होऊन गजेंद्राची सुटका करण्याचं काम केलं, तेव्हा विष्णूला एक नाव मिळालं आणि तो अवतार झाला. विष्णू आला, अवतीर्ण झाला गजेंद्रासाठी, विष्णू लोकातून, वैकुंठ लोकातून, आणि अवतीर्ण झाला की अवतार झाला. आणि अवतार झाला तर त्याला नाव मिळालं पाहिजे. आम्हाला अवतार माहिती आहे, जे राम, कृष्ण, हरी, वामन, परशुराम असे 10 अवतार आपल्याला माहिती आहे. पण बघा, या 10 अवतारामध्ये नसणारा एक 11वा अवतार आहे, 12वा आहे, 13वा आहे, काही म्हणा. कारण भागवतात 24 अवतार आहे, तुम्ही काही म्हणा. पण त्या अवताराचं नाव आहे हरी. हरी हे अवताराचं नाव आहे. आता घडतं काय, तर प्रख्यात पंडित कवी, पण अत्यंत सोपं लिहिणारे पंडित कवी म्हणजे श्रीधर, त्यांचा पांडव प्रताप, हरी विजय, राम विजय यासारखे जे ग्रंथ आहेत, त्यात जेव्हा ते हरी विजय म्हणतात तेव्हा हरी म्हणजे विष्णू म्हणतात. तर आपल्याला असं वाटतं की हरी म्हणजे विष्णू. चूक नाही, कारण विष्णूचाच अवतार आहे. पण हरी हा एक स्वतंत्र अवतार आहे. जसा राम स्वतंत्र अवतार आहे, कृष्ण स्वतंत्र अवतार आहे, परशुराम स्वतंत्र अवतार आहे, तसा अवतार आहे. फक्त एक घडलंय की या हरीला विष्णूशी इतकी एकरूपता मिळालेली आहे की हरी म्हणजे श्री विठ्ठल असा मी अर्थ सांगणार आहे. तेव्हा एक अडचण अशी होते की रामाचं कुळ आम्हाला माहिती आहे, रामाचे आई वडील आम्हाला माहिती आहे, कृष्णाचं कुळ आम्हाला माहिती आहे, कृष्णाचे आई वडील आम्हाला माहिती आहे. तसं विठ्ठल म्हणजे हरी, त्याचे आई वडील, घराणं, कुळ, त्याचं पूर्वचरित्र, लहानाचा मोठा कुठे झाला, रामकृष्णांनी परत वैकुंठ गमन केलं तसं हरीने केलं का? नाही. हरी अवतार हा असा वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याचं मागं माहिती नाही, पुढं माहिती नाही, तो मध्येच माहिती आहे आणि तो आजही आहे. म्हणून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता बघा,
ज्या हरी अवतार आपण म्हणतोय त्याचे भिन्न भिन्न मन्वंतरात 2 अवतार झाले. आता मन्वंतर म्हणजे काय? मनु म्हणजे युग. युग म्हणजे शतक असेल, सहस्रक असेल, दशसहस्रक असेल. पण जेव्हा आपण युग प्रवर्तक म्हणतो तेव्हा त्याच्या पराक्रमानं संपूर्ण मानव जातीवर काही परिणाम व्हायला पाहिजे. राम 5000 वर्ष झाली आजही आठवतंय. कृष्ण 4000 वर्ष झाली आजही आठवते. आपले शिवाजी महाराज पुढं कित्येक शतक जोपर्यंत या पृथ्वी तलावर एक तरी हिंदू शिल्लक आहे, हिंदू, तोपर्यंत शिवाजी महाराज अमर आहेत. यांना युग प्रवर्तक म्हणायचं. अशी युग आपल्याला माहिती नाही आहे, पण भागवतात अनेक आहेत. उदाहरणार्थ वैवस्वत नावाचं युग आहे. याच्यामध्ये पुंडलिक नावाचा भक्त झाला, आपला पुंडलिक. इसवी सनाच्या भाषेत 5व्या-6व्या शतकात. आणि वैवस्वत मनु हे आत्ताही चालू आहे. इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात होतच आणि आत्ताही ते चालू आहे. कधी संपणार आहे माहिती नाही. तर वैवस्वत मनु नावाचे एक आहे. एक रैवत मनु आहे. मनु म्हणजे युग. रैवत मनु अमृत मंथनासाठी प्रसिद्ध आहे. स्वयंभुव मनु म्हणून एक मनु म्हणजे युग आहे. अशा 4 युगांची नावं इथं आहेत. आता बघा, हरी अवतार वैवस्वत मनुमध्ये झाला तो पुंडलिकासाठी. वैवस्वत मनुमध्ये झाला तो पुंडलिकासाठी. आणि जरा वेगळा शब्द सांगणार आहे, स्वारोचिष, षटकोनातला. स्वारो मन्वंतर कोणकोणती? स्वयंभुव, स्वयंभू, स्वारोचिष स्वरचित, वैवस्वत, अमृत, रैवत. आता आपला संबंध चाललाय की वैवस्वत मनुमध्ये पुंडलिकासाठी, वारकरी संप्रदायासाठी हरी म्हणजे विठ्ठल आला, ते बघूया. पण त्याच्या आधी गजेंद्र मोक्षाचा जो हरी आहे तो आहे स्वारोचिष, षटकोनातला ष. नावाच्या युगामध्ये हरिमेध नावाचा पिता आणि हरिणी नावाची माता यांच्या पोटी जन्मला, म्हणून त्याला हरी नाव मिळालं. आत्ताच्या भाषेत रामकृष्णासारखे आई वडील कळले. पण विठ्ठला हरी आला की त्याला मात्र आई वडील नाहीत, म्हणून तो कायमचा आपल्या बरोबर आहे. गजेंद्राचा मोक्ष करून हरी परत गेला, पण पुंडलिकाला भेटायला जो हरी आला ना तो विठ्ठल म्हणून उभा राहिला कायमचा. रुक्मिणी पण त्याला शोधत आली. आता संसार लांब लांब लावून त्यांनी मांडलेला आहे, पण बरं आहे आपल्या दृष्टिकोनातून. आता द्वारकेला जाण्याची काही शक्यता नाही. तर नवरा बायको आहेत नाही इथं, फक्त भांडणी तेवढे लक्षात ठेवा, जवळजवळ राहत नाही आहे एवढंच. भांडू देत ना, आपल्याला काय अडचण आहे. बरं, गंमत बघा, पंढरीच्या संस्थानाचं नाव काय? विठ्ठल रुक्मिणी संस्थान. हे नीट बघा. सर्व ठिकाणी तुम्हाला पंढरपूर म्हणजे विठ्ठल संस्थान मिळणार नाही, एकदाही मिळणार नाही. विठ्ठल रुक्मिणी संस्थान ही मराठी माणसाची परंपरा आहे. म्हणजे आम्हाला रावसाहेबही लागतात आणि आईसाहेबही लागतात. रावसाहेब आणि आईसाहेबांशिवाय आमचं मराठी माणसाचं कुटुंब काही पुरं होत नाही. म्हणून रुक्मिणी पण आहे आणि विठ्ठल पण. हे थोड्या वेळाला बोलू. आता काय म्हटलं? स्वयंभुव नव्हे, स्वारोचिष मनुमध्ये हरीचा अवतार झाला. आई वडील आहेत त्याचे, हरिणी आई आहे आणि हरी मेध. आता मेध म्हणजे काय? तर मेध म्हणजे यज्ञ. मेधाचा अर्थ बुद्धी असा आहे, पण मेध, नरमेध, हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण नरमेध, मेध म्हणजे यज्ञ असा अर्थ आहे. हरिमेध म्हणजे हरीनं केलेला यज्ञ, हे वडिलांचं नाव आहे. ठीक. आता 5 मिनिट जरा बाजूला जाऊया. आणि भागवतात नाही पण आपल्याकडे आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय.
या वारकरी संप्रदायाचा जन्म नेमका कधी झाला तर मोठ्या प्रमाणात कळला तो 13व्या शतकात नामदेव ज्ञानदेवांच्यामुळे 13व्या शतकात. पण 8व्या शतकात झाले शंकराचार्य. 8व्या शतकात झाले शंकराचार्य पंढरपूरला आले होते. विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि पांडुरंगाष्टकम स्तोत्रम 8 श्लोक अप्रतिम लिहिलेले आहेत. त्यात गोपाळ आहे, रुक्मिणी आहे, सगळं त्याचं वर्णन आहे. तो कटीवर हात ठेवून हे पण सांगितलंय. एक लक्षात घ्या, आपल्या विठ्ठलासारखा कटीवर हात ठेवलेला देव अख्खं संबंध भारतात नाही. एक मूर्ती आहे म्हणतात उत्तर हिंदुस्थानामध्ये, पण एवढी प्रसिद्ध नाही. कटीवर हात हे फक्त विठ्ठलाचे आहे. तर 8व्या शतकात ज्या ते शंकराचार्य त्यांना भेटले, शंकराचार्यांनी दर्शन घेतलंय, त्यावेळी विठ्ठल मूर्ती होती. आणि हा विठ्ठल कोणासाठी अवतरला? कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुंडलिकासाठी. पुंडलिक सुरुवातीला दुर्वर्तनी होता, नंतर बदलला. आई वडिलांची सेवा करत राहिला आणि आई वडिलांची सेवा करताना इतका रममाण झाला की मातृपितृ सेवा त्याला ईश सेवेपेक्षा मोठी वाटायला लागली. म्हणून द्वारकेहून आलेल्या श्रीकृष्णाला, विष्णूला, जर मला भेटायचं असेल भक्ताला, गमतीन म्हणून अपॉइंटमेंट, जर अपॉइंटमेंट घेतली नसेल तर भक्ताला भेटता येत नाही. तर तोपर्यंत विटेवर उभा राहा. आणि नंतर पुंडलिकाला भेटला, पण पुंडलिक आपलाच पूर्वज असल्यामुळे म्हणाला, आता आलायस तो इथंच राहा, म्हणून तो राहिला. असा विटेवरचा पांडुरंग. आत्ता मंदिर बांधलंय, मंदिराच्या पुढे वाळवंट आहे, पण मंदिर नंतर बांधलंय. पुंडलिकाला भेटला तर विठ्ठल वाळवंटातच उभा होता. जरा उंच आहे. ते पंढरपूरला गेल्यानंतर बघा वाळवंटातून उंच आहे, म्हणजे टेकडी होती. त्या टेकडीवर पुंडलिकाचा आश्रम असणार. नदी काठी भीमा चंद्रभागा, त्या डोंगरावर म्हणजे वाळवंटात विठ्ठल उभा राहिलाय. नंतर मंदिर बांधलंय. म्हणून खूपदा असं म्हणतात की असा वाळवंटात उभा असणारा लोकदेव दुसरा दाखवा. हा लोकांचा देव आहे. आणि नामदेवांचं वैशिष्ट्य बघा, कीर्तन म्हटलं की ते देवळात व्हावं लागतं, पण नामदेवांचं वारकरी कीर्तन कधीच विठ्ठलाच्या देवळात झालेलं नाही. नामदेवांचं वारकरी कीर्तन पंढरपूरच्या वाळवंटात होत होतं. त्यांच्या मागं त्यांच्या घरातली एक स्त्री जनाबाई दगडाचे टाळ घेऊन वाजवत असे, नामा कीर्तन करत असे, चोखा मेळ्यासारखा संत दूर बसून ऐकत असे आणि विठ्ठल नाचत असे. मला सांगा, कीर्तनात देव नाचतोय हे फक्त देहूला घडू शकतं तुकोबा रायांच्याकडे, हे फक्त पंढरपूरला घडू शकतं देव नाचतोय. आता असा जो वारकरी पंथ आहे, त्या वारकरी पंथाचा आराध्य दैवत कोणतं? तर राम कृष्ण हरी हा मंत्र जो आहे तो अत्यंत बोलका आहे. राम आहे, कृष्ण आहे आणि नाही पण. तर रामाचं धनुष्य आता नाही, कृष्णाचं सुदर्शन चक्र आता नाही. राम आणि कृष्ण अवतारामध्ये भरपूर युद्ध केलं, आता युद्ध नको. म्हणून हातातली शस्त्र बाजूला ठेवून, हात कटीवर ठेवून ही विष्णूची मूर्ती योग स्थानक म्हणजे उभं राहून योग मुद्रा करणारी योगेश्वर आहे. गीतेतला योगेश्वर, योगांचा ईश्वर, योग्यांचा ईश्वर विठ्ठलाच्या रूपानं उभा राहिला, तो सुद्धा हरीचा अवतार आहे. आता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असा मंत्र आहे ना, पण वारकरी कीर्तनाचं वर्णन करताना, गीतेच्या 9व्या अध्यायावर टीका करताना ज्ञानेश्वरांनी गीतेतल्या श्लोकाचा आधार घेऊन कीर्तयंतो सततम माम याच्यावर लिहिताना जे वर्णन केलंय ते वारकरी कीर्तनाचं केलंय. ज्ञानेश्वरीत वारकरी संप्रदाय आहे की नाही
अशी काही ना शंका येते. जे ज्ञानदेवे रचिला पाया मान्य आहे. ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे, मान्य आहे. पण ज्ञानेश्वरीत वारकरी संप्रदाय आहे का? असाचं कारण नाही, कारण ती कृष्णाची गीत आहे ना, द्वापर युगातली आहे ना, आणि विठ्ठल कलियुगातला आहे. असाचं काय कारण नाही. पण कृष्णाचं कीर्तन सांगताना 9व्या अध्यायामध्ये सततम कीर्त येतो मा याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांचे वर्णन केलंय 10-12 ओव्यांच्या मध्ये. ते नीट वाचा की वारकरी कीर्तन, ज्याला निरूपण म्हणतात. आपण नारदीय कीर्तन म्हणतो, वारकरी कीर्तन म्हणतो, रामदासी कीर्तन म्हणतो, गाडगे बाबांचं कीर्तन म्हणतो. त्या वारकरी कीर्तनाला काय शब्द आहे? निरूपण. निरूपणाचा अर्थ आपण वेगळा पण करतो. मी काय करतोय? भागवत निरूपण. हे बरोबर आहे. पण वारकरी संप्रदायामधला सांप्रदायिक शब्द असा आहे निरूपण, कारण त्यात तत्वचर्चा असते. त्याच्यामध्ये गोष्ट नसते, दृष्टांत असतो, पण पूर्व रंग उत्तर रंग तत्वचर्चा कथा गोष्ट असं नसतं. त्याचं थेट वर्णन, तसंच्या तसं वर्णन 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर करतात. ओवी अशी आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी अध्यात्म चर्चा विशद उदंड गाती. हे वारकरी संप्रदायाचं वर्णन आहे. काय काय बघा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. कारण वारकरी कीर्तनात मधून मधून भजन, मधून मधून अभंग हे असतातच. कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी म्हणजे मध्ये अध्यात्म चर्चा विशद, पण मध्ये मध्ये मात्र भजन आणि गायन अभंगाचं याच्यात अध्यात्माची चर्चा असते. माझी म्हणजे मध्ये, माझी अध्यात्म चर्चा विशद आणि उदंड गाती. वारकरी कीर्तन एकट्याचं नसतं, वारकरी कीर्तन समूहाचं असतं, टाळ मृदुंगाचं असतं, पखवाज त्या ठिकाणी वाजत असतो. कुठल्याही देवळामधलं वारकरी कीर्तन चाललंय हे 2-4 कोस कळेल इतका गदारोळ असतो. कारण वारकरी भक्ती ही समूह भक्ती आहे, एकट्यानं करायची वारकरी भक्ती नाहीच आहे. म्हणून बघा, पालखी संतांच्यावर आपणही जातो, समूह ही सगळ्यांची आहे. आता मला प्रश्न पडतो, त्याला एक पाठभेद आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद, पाठभेद म्हणजे वेगळे शब्द. ते रामकृष्ण हरी गोविंद असे. कृष्ण विष्णू हरी गोविंद, रामकृष्ण हरी गोविंद. आता मी विचार करतो, राम हे बरोबर आहे का? रामकृष्ण हरी आहे ना, का मुळामधलं आहे तेच बरोबर आहे? कृष्ण विष्णू हरी गोविंद. तर माझा अभ्यास सांगतो रामकृष्ण हरी गोविंद हा पाठ बरोबर नाही आहे. जे ज्ञानेश्वरी मुळामध्ये आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद हे बरोबर आहे. का? बघा, विष्णू सर्वमान्य आहे. माग शब्द काय आहे? कृष्ण. कृष्ण विष्णू संपलं, हरी आणि गोविंद. हरी म्हणजे विठ्ठल म्हणजे बालकृष्ण कधी कळतो? भागवताच्या भाषेमध्ये दशमस्कंदामध्ये येतं की त्या वासुदेवाला, वसुदेवाच्या मुलाला गोविंद हे नाव गवळ्यांनी दिलं. भागवतात येणाऱ्या दशमस्कंदा, गोविंद गो गाय जिंकणारा, पालन पोषण करणारा. गो म्हणजे इंद्रिय, त्यांचं पालन पोषण करणारा. गोपाल आणि गोविंद हे शब्द फक्त विठ्ठलाचे आहेत. ध्यानात घ्या. मुरारी म्हटलं, मुरलीधर म्हटलं, आणखी काही शब्द वापरले, केशी नाशक म्हटलं, पार्थ सखा म्हटलं, हे कृष्णाचे आहे. पण गोपाल आणि गोविंद मात्र गोकुळातल्या कृष्णाचे. आणि गोकुळातलाच कृष्ण पंढरपूरला आला म्हणून पंढरपुरात गोपाळपूर पण आहे. म्हणतो आपण रुक्मिणीची समजूत घालायला आला म्हणजे प्रौढ आहे ना. पण दुसरीकडे काय म्हणतो आपण? बालकृष्ण आहे.
सगळ्या संतांनी बालक्रीडा लिहिली आहे. हे चर्चेचा विषय आहे, त्यात आता मी जात नाही कारण मला वेळ लागेल. पण विठ्ठल जो आहे ना, तो नुसता कृष्ण नाही आहे, तो बालकृष्ण आहे. आणि जर तो बालकृष्ण असेल तर तो गोपालकृष्णच असला पाहिजे. मथुरेनंतर मग गोकुळाचा संबंध कुठे उरला? द्वारका, हस्तिनापूर, संबंध संपला ना. म्हणजे बालकृष्ण हा गोविंद गोपाल आहे आणि ज्ञानेश्वर त्यावर बोट ठेवतायत, कारण त्यांना वारकरी कीर्तन सांगायचंय. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी अध्यात्म चर्चा विशद उदंड गाती. हा हरीचा अवतार कधी झाला? इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात. कुठपर्यंत चालू आहे? 2025 मध्ये सुद्धा तो आहेच. आता हे सगळं भागवतात नाही आहे, आता आपण बाजूला ठेवूया. आता भागवतातला जो हरी आहे तो मात्र विठ्ठल नाही आहे, तो विष्णूचा आहे. तो कुणाच्या पोटी जन्मास आला? हरिमेध आणि हरिणी यांच्या पोटी जन्मास आला. त्याचा अवतार कुणासाठी झाला? एक मोठी छान गोष्ट आहे. म्हणजे रामाचा अवतार हा रावणाला मारायला झाला असं आपण म्हणू. पण मी जर असं म्हटलं अहिल्याचा उद्धार करण्यासाठी रामाचा अवतार झाला, तर तुम्ही अमान्य करू शकणार नाही. अहिल्याचा उद्धार यासाठी राम आला. कृष्ण हा अवतार कोणासाठी झाला? कंसाला मारण्यासाठी झाला. पण मी जर म्हटलं गोकुळातल्या गोपींची भक्ती आठवून कृष्णाचा अवतार झाला, तर तुम्ही नाकारू शकता का? या देवाचा अवतार कुणासाठी तरी होतो. उदाहरणार्थ नरसिंह कुणासाठी आला? प्रल्हादासाठी. वामन कुणासाठी आला? इंद्र आणि बलिराजासाठी. तसंच रामकृष्ण कुणासाठी आला? आता मी सांगितलं तुम्हाला. तसा विठ्ठल कुणासाठी आला? पुंडलिकासाठी. विठ्ठल पुंडलिकासाठी. आणि बघा हा हरी, हरिमेध आणि हरिणीचा पुत्र हरी कुणासाठी आला? आश्चर्य आहे, मनुष्य प्राणी असणारा तो भक्त नाही आहे. पशु म्हणजे तिर्यक योनी, तिर्यक योनी, मनुष्य योनी नव्हे, अशा पशुमध्ये आलाय, जो आहे गजेंद्र. काय त्या विठ्ठलाची, विष्णूची काय ताकद असेल? अहो, त्यानं माणसांचा उद्धार तर केलाच, पण एका गजेंद्राचा पण केला. हे बीज घेऊन आता आपले भागवतकार कथा रंगवायला लागतात. ते म्हणतात, शुकाचार्यांना परीक्षिती म्हणाला की आता 8 दिवसात सगळं भागवत ऐकायचं. भागवत 8 दिवसात ऐकायचंय. त्यामुळे श्रोता म्हणून जिज्ञासेनं परीक्षिती शुकाचार्यानं म्हणाला की अहो, मी गजेंद्र मोक्ष नावाची कथा ऐकलेली आहे. ती काय आहे बरं? ती अभिष्टदायक आहे, ती पुण्यप्रद आहे, ती फार चांगली आहे. तेवढी गोष्ट मला सांगता का? शुकाचार्य म्हणाले, सांगतो. आता शुकाचार्य परीक्षितला म्हणाले, आणि मागचं थोडं आठवा, सूत शौनकाला म्हणाले. हे कसं ते माग आपल्याला माहिती आहे. शौनक नावाचं ऋषी, त्याने विचारलं सूताना. सूत कोण? सुरसो नव्हे, सूत. सुतरसो म्हणजे मुलगा अर्थ होतो. सूत ते कोण आहेत? व्यासाने महाभारत ज्या तिघांना सांगितलं त्यातले एक. ते नैमिषारण्यामध्ये, अरण्याचं नाव ठरलेलं आहे, नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींना सांगताय. म्हणजे भागवत सांगणारे ऐकणारे 2 आहेत. सूत शौनक, शुकाचार्य परीक्षिती, आणि आपण तिसरे म्हणायला हरकत नाही. कारण आपण भागतोय, भागवत सांगतोय आणि भागवत ऐकतोय. आपली नावं नाही आहेत त्या ठिकाणी, परंतु आपण आहोत. आता काय म्हणाले? तर परीक्षितने विचारलं, ते गजेंद्र मोक्षाचं कथानक फार मोठं अभिष्टदायक आहे. अभिइष्ट, इष्ट म्हणजे चांगलं, आणि अभि म्हणजे आणखी चांगलं, अभिभाषण आणखी चांगलं. तर ते अभिष्टदायक आहे, पुण्यप्रद आहे, पुण्य श्लोक आहे, मला सांगता का? तेव्हा शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. आता भागवतकारांना छोटी गोष्ट असली तर रंगून सांगण्याची हौस आहे. म्हणजे विषय गजेंद्राचा, तो पाण्याच्या ठिकाणी येणार आहे. पण गजेंद्र थोड्या वेळानं पाणी कुठलं हे सांगायला सुरुवात करताना म्हणतात,
एक त्रिकूट नावाचा पर्वत होता. त्रिकूट, कूट म्हणजे शिखर, त्याच्यावर 3 शिखर होती. एक त्रिकूट नावाचा पर्वत होता. त्याच्या भोवती क्षीर समुद्र होता. आता हे बघा, क्षीर समुद्र म्हणजे ज्या ठिकाणी लक्ष्मी, विष्णू, शेषशाही, तो क्षीरसागर. अमृत मंथन केलं तर समुद्राचं केलं का क्षीरसागराचं केलं, तर अमृत मंथनाच्या वेळा बघूया. पण दुधाचा समुद्र, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र एक आपल्याकडची भव्य कल्पना आहे आणि भगवंताचा निवास आहे त्या ठिकाणी. आणि गोपाल कृष्ण पुन्हा दुधातलाच. हे जर आपण लक्षात घेतलं तर पर्वत त्रिकूट, भोवती क्षीर समुद्र, त्याचा परिघ फार मोठा. किती बरं, तर 10 योजन. हे सगळं अद्भुत बोलणं आहे. 10 योजन परिघ, त्याच्यावर 3 शिखरं. खरं तर ती पर्वताची शिखरं, पण ती चमचमत कशी होती, त्रिकूट ना, चमचमत कशी होती, एक लोखंडाचं वाटत होतं, एक चांदीचं वाटत होतं आणि एक सोन्याचं वाटत होतं. हा त्रिकूट पर्वत इतका चांगला होता की स्वर्गामध्ये एक देव इंद्र, देवांचा राजा, आणि त्या इंद्राच्या बरोबरचा देव वेदामधला म्हणजे वरुण. तर त्या वरुणाला स्वर्गात राहत असून सुद्धा त्रिकूट इतका आवडला की त्यानं स्वतःसाठी उपवन वरुणानं स्वतःसाठी बनवलं होतं, असं भागवतकार सांगतात. थोडक्यात हा त्रिकूट पर्वत अत्यंत चांगला आहे. त्या पर्वतावर विस्तीर्ण सरोवर होती. एका सरोवरामध्ये शुभ्र कमळं होती, नीलवर्णी कमळं होती आणि 2 सुवर्ण कमळं होती. सुवर्ण कमळं, शुभ्र कमळं आणि नीलवर्णी कमळं. त्या कमळांनी ते पाणी सुगंधित होत होतं. इतकं त्रिकुटाची पृष्ठभूमी तुमच्या लक्षात आली. आता नायक प्रवेश करणार रंगमंचावर. कोण नायक बरं? गजेंद्र. पण रंगमंच आधी सांगायला पाहिजे ना, रंगमंच सांगितला. त्रिकूट, विस्तीर्ण सरोवर, सुगंधयुक्त, कमळ सुगंधयुक्त पाणी, आणि त्या ठिकाणी गजेंद्र हत्तीचा राजा आला. तो परिवारासह आला. बरोबर हत्तीणी होत्या. छोटे छोटे हत्तींची छावे ज्याला म्हणतात, जसं सिंहाचा छावा तसा हत्तीचा छावा ते होते. आणि किती सूक्ष्म वर्णन आहे बघा. ते जे छावे होते ते वयामध्ये येत होते. हत्तीणी मोठे आहेत, प्रौढ आहेत. छावे वयामध्ये येत होते, म्हणून त्यांच्या गंडस्थलातून मध स्रवत होता. तो सगळ्यात सुगंधी असतो. त्याच्या भोवती भुंगे, मधमाशा घिरट्या घालत होते. हेही भागवतकार सांगतात. आता गोष्ट गजेंद्र मोक्षाची, पण किती तपशीलवार सांगायचं हे कलावंताचं कौशल्य आहे. भागवतकार ते सांगतात. आता अशा प्रकारच्या परिवारासह किती नाजूक चित्रण आहे बघा. त्या विस्तीर्ण सरोवरामध्ये उन्हानं तप्त झालेला, तहान लागलेला गजेंद्र आला. पाण्यात सरोवरात प्रवेश करता आला. हत्तीणी आणि छावे बरोबर होते. आता कुटुंबाचं चित्रण बघा. गजेंद्रानं सुगंध मिश्रित पाणी आपल्या सोंडेनं स्वतः प्राशन केलं आणि मग कुटुंब प्रमुख असल्यामुळं सोंडेमध्ये सुगंध मिश्रित पाणी घेऊन त्यानं हत्तीणींच्या अंगावर आणि छाव्यांच्या अंगावर उडवायला सुरुवात केली. हे वर्णन करून भागवतकार म्हणतात, इतका प्रपंचामध्ये रममाण असणारा गजेंद्र, त्याला माहिती नव्हतं थोड्या वेळानं काय घडणार आहे. हा जाता जाता तुम्हाला मला फटका आहे हे लक्षामध्ये ठेवा. त्या गजेंद्राला माहिती नव्हतं की थोड्या वेळानं काय घडणार आहे. घडलं. एक नक्र पाण्यातून जागा झाला आणि त्या नक्रानं गजेंद्राचा पाय पकडला. आता नक्र संस्कृत शब्द आहे, तो पुल्लिंगी आहे. आपण त्या नक्रचं मराठीत भाषांतर करतो ते कुणी मगर करतात, कुणी सुसर करतात, पण दोन्ही स्त्रीलिंगी आहे, मगर किंवा सुसर. पण संस्कृतमधला नक्र मात्र पुल्लिंगी आहे. हा नक्र बलवान होता, सामर्थ्यवंत होता आणि पाण्यात होता. मासा
किंवा नक्र किंवा मगर सुसर पाण्यात असली तर त्यांची ताकद 10 पट वाढते. तर तशी नकराची ताकद वाढली होती आणि गजेंद्राचा पाय त्यानं पकडला. पकडल्यानंतर दोघांची झटापट सुरू झाली. नक्र एवढ्या मोठ्या गजेंद्राला पाण्यामध्ये खेचत खेचत न्यायला लागला पाताळ लोकात. गजेंद्राची ताकद कमी पडते म्हणताना हत्तीनी आणि छावे सोंड्यांच्या मदतीनं त्याला ओढायला लागले. किती बारीक तपशील आहे बघा. या दोघांची झटापट सुरू झाली. दोघंही महाबलिष्ठ होते, दोघंही सामर्थ्यवंत होते. पण बराच काळ लोटला आणि गजेंद्राच्या लक्षात आलं आपल्या मनाचा उत्साह कमी झालाय, आपल्या शरीराचं सामर्थ्य कमी झालंय आणि आपल्या इंद्रियांचं बळ सुद्धा कमी झालंय. हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की नक्र जिंकणार आहे आणि आपण हरणार आहे. भागवतकार म्हणतात गजेंद्र हत्ती बुद्धिमान असतो. गजेंद्र बुद्धिमान असल्यामुळं त्याच्या मनात विचार यायला लागला काय माझ्या दैव गतीचा फेरा. 5-10 मिनिटापूर्वी तास 2 तासापूर्वी मी अत्यंत सुखात होतो. काय गेल्या जन्मात मी पाप केलं. तो गजेंद्र आहे, मानवेंद्र नाही आहे, तो पशु आहे. पण कसा आहे बघा, कारण थोड्या वेळात तुम्हाला कळणार आहे. तर तो गजेंद्र आहे, तो मनामध्ये विचार करायला काय दैवगतीचा फेर आहे बरं. आता तर माझ्यावर प्राणांतिक संकट आलं. मग प्राणांतिक संकट आलं तर एकच उपाय उरतो, तो म्हणजे भगवंताची प्रार्थना करणं. तेव्हा या गजेंद्रानं पूर्वजन्मातल्या स्मृती असल्यामुळं भगवंताची प्रार्थना अतिशय सुंदर शब्दामध्ये केली. ती प्रार्थना करताना त्यानं आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये हरीची मूर्ती ठसवली. डोळे मिटले, मन तद्रूप तन्मय केलं आणि त्यानं स्तोत्र पठण सुरू केलं. त्या स्तोत्रात सुद्धा आता भागवतकारांना स्तोत्र रंगवण्याची हौस आहे. पण त्या स्तोत्रातले शब्द बघा. हे परमात्म्या, तुझ्यामुळं सर्व देहांना चैतन्य मिळतं. सर्व देहांना का म्हटलं, मी मनुष्य देहाचा नाही आहे, पण चैतन्य तुझ्यापासून. तूच आदी बीज, तूच साक्षी रूप, जन्म कर्म नाम रूप या मर्यादांच्या पलीकडचा तू गुणदोष विरहित. आणि छान शब्द येतो तिथे, गीतेचं नातं येतं, तू म्हणजे क्षेत्रज्ञ. आता भागवतात जेव्हा गजेंद्राच्या मुखामध्ये क्षेत्रज्ञ शब्द येतो भागवतात, तेव्हा गीतेचा परिणाम नक्की आहे. कारण गीतेतल्या एका अध्यायाचंच नाव आहे क्षेत्रज्ञ योग. किंवा गीतेमध्ये गजेंद्राला विष्णूचं स्तवन करावंसं वाटलं. याचं कारण भागवतकार शब्द वापरतात, त्याची व्यवसायात्मिका बुद्धी जागी झाली. आता व्यवसायात्मिका बुद्धी हा गीतेचा खास शब्द आहे. जर आपण समजून घेऊया. व्यवसायात्मिका यातला व्यवसाय शब्द आपण उद्योगधंदा या अर्थात वापरतो. तो बुद्धीला का जोडायचा, तो फोड करा. वि अधिक अवसाय. वि म्हणजे विशेष प्रकारे, अवसाय म्हणजे ठेवलेली ती बुद्धी. आता हे बरोबर उद्योगधंद्याला लागू पडतं की नाही बघा. आपण जर एखादा उद्योगधंदा काढायचा ठरवलं तर पहिली गोष्ट तो उद्योगधंदा चालणार आहे की नाही त्या ठिकाणी केलं पाहिजे की नको. हे धंदा चालला पाहिजे ना. पण धंद्याचे आपले प्रतिस्पर्धी कोण कोण ठरवले पाहिजे की नको. धंद्याला कच्चा माल कुठला ठरवलं पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत. कारण व्यापारामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी लागते. आणि तुम्ही मी जो व्यापार करतो म्हणजे व्यवहार करतो ना, त्यात सुद्धा व्यवसायात्मिका बुद्धी लागते. म्हणून गीतेमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी येते. वि अधिक अवसाय. यालाच ज्ञानदेव सद्बुद्धी म्हणतात. यालाच तुकाराम महाराज निश्चयाचं बळ
तुका म्हणे तेची फळ असं म्हणतात. समजून घेऊया, व्यवसायात्मिका बुद्धी कधी होते? तुम्ही तुमच्या बुद्धीला धार लावलीत, तुम्ही तुमची बुद्धी जागी केलीत, तुम्हाला त्या बुद्धीचा उपयोग करायचा असा निश्चय झाला तर व्यवसायात्मिका बुद्धी होते. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये फक्त अर्जुन आहे. कृष्ण काय बोललाय का बघा. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा पहिले 10-12 श्लोक बघा, जे पहिल्या अध्यायात आहे ते अर्जुन पुन्हा सांगतो आणि पुन्हा सांगून म्हणतोय, मी आता थकलो, मी तुला शरण आलो, आता मला काय तू सांग. म्हणजे निश्चय झाला, आणि निश्चय झाला तर कृष्ण गीता सांगतो. हे ध्यानात. आपण सुद्धा एखाद्या संकटाशी झुंजताना इंग्लिशमध्ये याला कॅज्युअल म्हणतात, म्हणजे जाता जाता जमलं तर सहज पडे दंडवत घडे. देवळासमोरून जातच होतो, पुणे महानगरपालिका, खड्ड्यांचं वरदान, त्यानं पडलो आणि पडल्याबरोबर काय झालं? दंडवत घडे. तर नमस्कार म्हणायचा का? व्यवसायात्मिका बुद्धी, सद्बुद्धी, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हे सगळं गजेंद्राचं झालं. भागवतकार सांगतायत. म्हणून स्तोत्र आठवलं आणि त्या स्तोत्रामध्ये क्षेत्रज्ञ आठवला. तू परमवत्सल आहेस, तू दीन दयाळ आहेस, तू भक्तांवरची संकट दूर करतोस, तू भक्तांसाठी अवतार घेतोस, आता माझ्यासाठी अवतार घे. तसं छान आहे बघा. गजेंद्र म्हणतोय माझ्यासाठी अवतार घे. पुढं म्हणतोय, देवा तुझ्या मनात विचार येईल की मी मनुष्य नाहीये, मी पशु आहे, पण मनुष्य आणि पशु यांच्यात तू फरक करायला लागलास तर तुला देव कोण म्हणेल? किती वकिली चातुरी आहे. तुकाराम म्हणतात ना, देवा फार बोलू नकोस, तुला नावा रूपाला आम्ही आणलंय. मागं बोललोय मी तुम्हाला, नावा रूपाला. देवाला नाव कुणी दिलं? आम्ही. रूप कुणी दिलं? आम्ही. कारण जास्त त्यानं बोलू नये भगवंतानं, भक्ताचं ऐकावं. आणि बिचारा भगवंत ऐकतो बघा. तुम्ही जाता वारीतून, तुम्हाला देव दिसत नाही 24 तास उभारून, मग बिचारा येतो त्या कळसावर, देव येतो कळसावर, आम्ही नमस्कार करून परततो. कारण देवाला पण भक्त हवेतच ना, नाही तर भगवंताला भगवंत म्हणेल कोण? तसं गजेंद्र म्हणतोय, अरे पशु आणि माणसात फरक करतोस, मग तुला देव कोण म्हणेल? आता अशा स्थितीमध्ये पुन्हा शब्द येतो. गीता कशी आहे बघा. हे योगेश्वरा, त्या गीते शब्द आहे ना, आणि केवढं तत्वज्ञान आहे. माझ्या भक्तीनं माझं कर्म भाजलेल्या बी सारखं झालंय आणि म्हणून तू ये. केवढं तत्वज्ञान आहे. कर्म विपाक सिद्धांत आहे ना. माझं कर्म हे योगेश्वरा भक्तीमुळं भाजलेल्या बी सारखं झालंय. भाजलेली बी अगदी छान खोल पेरली आणि पाणी दिलं तर भाजलेल्या बी मधून वटवृक्ष येणार नाहीये. भाजलं, दग्ध झालं की संपलं. तसं आम्हाला कर्म दग्ध करायची. तर कर्म विपाक आहे. जन्म विपाक म्हणजे परिणाम. कर्माचा परिणाम काय? जन्म मृत्यू. मोक्ष हवा आहे ना, ते कर्म जाळली पाहिजे. हे गजेंद्र बोलतोय. तो म्हणतो, हे सगळं मी केलंय म्हणून श्री हरी तू धावत ये. गजेंद्राचा असा धावा करुणेनं व्याप्त असणारा वैकुंठातल्या विष्णूच्या कानावर गेला. आणि विष्णू रुक्मिणीला, आता रुक्मिणी कृष्णाची, तिथं लक्ष्मीला म्हणाले की माझा एक भक्त फार मोठा व्याकुळ झालाय, त्याच्यासाठी मला गेलं पाहिजे. आणि मग श्री विष्णू गरुड वाहन होऊन आले. गरुड वाहन येताना सुदर्शन चक्र घेऊन आले आणि गजेंद्राची मोक्ष म्हणजे सुटका करण्यासाठी त्यांनी पहिलं काम केलं ते म्हणजे आपल्या सुदर्शन चक्रानं नकराच्या मुखावर आघात केला आणि त्याचा जबडा रक्तबंबाळ केला. परिणामी नकराची ताकद संपली, गजेंद्राची सुटका झाली. गजेंद्र मोक्ष ही घटना एवढी विलक्षण होती. आतापर्यंत माणसांचा उद्धार केला पण पशूंचा उद्धार झाला. ही इतकी विलक्षण होती की स्वर्गातल्या देवांनी पुष्पवृष्टी केली. आणि शुकाचार्य म्हणाले, 5 मिनिटं बोलूया.
शुकाचार्य म्हणाले, अरे या गजेंद्राची कथा तू ऐकलीस ना, पण त्याचं कारण हे त्या गोष्टीतलं मर्म, हा जो नत्र होता त्याला प्राणांतिक संकटात पशु असून सुद्धा स्तवन करावंसं वाटलं. कारण गीतेचा पुन्हा आधार आठवा, आपल्याला माहिती आहे तो शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. तसं काही होतं का? गीतेचाच आधार घेऊन शुकाचार्य सांगतायत की होतं. कारण हा जो गजेंद्र होता तो एका शापामुळे गजेंद्र झाला होता. शाप देणाऱ्या ऋषीचं नाव देवल ऋषी. पण त्या ऋषींच्या गुन्हा याच्याकडनं काय घडला होता बरं? तर अगदी भागवतकार नीट सांगतात, हा गजेंद्र पूर्वजन्मी द्रविड देशात म्हणजे दक्षिणेत पांड्य राजे, हे सगळे ऐतिहासिक आहेत. पांड्य ते पांडवांचे वंश म्हणतात स्वतःला. पांड्य चोल असे राज्य आपल्याकडे होऊन गेली आहेत आणि नौकानयन करून कंबोडिया सयामपर्यंत गेलेली आहे. हे सगळं ऐतिहासिक आहे. तर द्रविड देशात पांड्य देशामध्ये एक अत्यंत विष्णुभक्त राजा होता ज्याचं नाव इंद्रद्युम्न. प्रद्युम्न आपल्याला माहिती आहे बघा, तसं इंद्रद्युम्न हा राजा विष्णू भक्ती करत असताना इतका एकतान व्हायचा की दाराशी अतिथी म्हणून देवल ऋषी आले हे त्याच्या लक्षातच आलं नाही. पण ऋषींच्या दृष्टीने चूक घडली म्हणून त्यांनी त्याला शाप दिला. आणि इंद्रद्युम्न नावाचा राजा, त्याच्या आधी तो हू नावाचा गंधर्व होता, त्याच्या आधी तो विष्णूचा पार्षद होता. सगळे पूर्वजन्म आहेत. असा शापग्रस्त झाला म्हणून गजेंद्र झाला. आता मी त्याची सुटका केली, आता त्याला विष्णू पार्षदाचं रूप पुन्हा मिळणार आणि तो वैकुंठ लोकात माझ्याबरोबर येणार. तसा तो गेला. अशा तऱ्हेनं सगळी कहाणी सफल संपूर्ण झाली. गजेंद्र मोक्षाची कथा भागवतात शुकाचार्यांनी परीक्षितेनं सांगितली. आणि आता पुढची कथा आली ती म्हणजे समुद्र मंथनाची. आज आपण गजेंद्र मोक्षाची कथा पाहून भागवत अष्टमस्कंद 8 स्कंद त्याचा 1/3 भाग, एक टप्पा पुरा केला. पण एक कळलं की हरीचे अर्थ 2. एक गजेंद्राशी संबंधित हरी आणि विठ्ठल हरी. इथं पुंडलिक, तिथं गजेंद्र. इथं वारकरी संप्रदाय, तिथं भागवत संप्रदाय. पण हरी हा 11वा 12वा 14वा अवतार नक्की आहे विष्णूचा, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. एक सूचना सांगतो, ते लक्षामध्ये घ्या. बरोबर 8 दिवसांनी शनिवार 25 तारीख येते. त्या 25 तारखेला या ठिकाणीच सगळ्याच इमारतीमध्ये उच्चारण शिबिर म्हणून एक मंडळाची मोठी ॲक्टिव्हिटी चालते. उच्चारण शिबिर. त्या उच्चारण शिबिरामध्ये म्हणजे गीतेचं नीट उच्चारण करणं, त्यात जे उत्तीर्ण होतात त्यांनाच गीता संथवर्ग नंतर चालवता येतो. तर त्या उच्चारण शिबिराला बऱ्याच जणी भाग घेतलाय. त्यांचं उच्चारण म्हणून घ्यायचं, हे सगळी इमारत लागते. त्यामुळं आपलं 25 तारखेच्या शनिवारी भागवत होणार नाही. त्यानंतरच्या शनिवारी नेहमीप्रमाणे होईल.